नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आहे वामन द्वादशी आणि काहींचे गणपती आज विसर्जित होत असतात। 5 दिवसाचे गणपती विसर्जित झाले आहेत। अनंत चतुर्दशी 2 दिवसांनी येणार आहे, तर काहींचे गणपती अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे। आपलाच मित्र आहे मालगुण भंडारवाड्यामधील सोहम गडदे, तर त्यांचा गणपती आज वामन द्वादशीला विसर्जित होणार आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मालगुण भंडारवाड्यातील जो गणपती विसर्जनाचा सोहळा आहे तो पाहता येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझ्यासोबत आहे माझी मुलगी अनु आणि मी, आम्ही दोघं चाललोय गणपती विसर्जनाला। आपल्याला थोडा उशीर झाला यायला, मिरवणूक सुरुवात झालेली आहे, समोरच तुम्हाला बघता येईल मिरवणूक पुढे आहे। आता आपण जाऊन मिरवणुकीत सहभागी होऊया। तर याच वाटेवरून आपण आपले 5 दिवसाचे गणपती देखील विसर्जित झाले, तर आता आपण समुद्राच्या दिशेने चाललोय। तू नाचतेस? तर ढोल ताशाच्या गजरात गणपतीची मिरवणूक काढलेली आहे आणि हा इथे आपटेष्ट परिवार सगळे मिरवणुकीत सहभागी आहेत आणि गाडी बघता एकदम बलूनने वगैरे सजवलेली आहे। तर रिक्षा टेम्पोमध्ये गणपती बसवण्यात आलेला आहे। तर हा आहे गडद्यांचा गणपती आणि छानपैकी डेकोरेशन देखील केलेलं आहे, बलूनचं आहे बघा। आणि इकडे छोटी मंडळी देखील आहे। प्रेमचा गणपती देखील आज विसर्जित होणार आहे। छोटी गणपती बाप्पाची मूर्ती आहे। कधी आणली होतीस? आले त्या दिवशी। एक छोटा गणपती बाप्पा देखील आहे आणि इथे मोठा गणपती लांबून मूर्ती आले।
तर छानपैकी जो टेम्पो आहे तो सजवण्यात आलेला आहे, अगदी बलूनने म्हणजे फुग्यांनी वगैरे चांगली सजावट केलेली आहे. आणि जी मिरवणूक आहे तर ती पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात काढलेली आहे. आता जवळच समुद्र आलेला आहे, समुद्राजवळ आपण आलो. आता समुद्राजवळ गणपती किनाऱ्यालगत ठेवतील, आरती करतील आणि त्यानंतर मग गणपती विसर्जित होईल. तर आता आपण समुद्र किनाऱ्याजवळ आलेलो आहोत आणि छोटे बच्चे कंपनी त्यांचा गणपती नेतात बघा. मोरया मोरया. आणि हा सोहम गडदे यांच्याकडे हा गणपती विराजमान झालेला आहे. आणि आज वामन द्वादशीला गणपती विसर्जित होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. वीर बाबा की जय. अरे गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. दोन गणपती इथे ठेवलेले आहेत, एक छोटा गणपती आणि हा मोठा गणपती.
तर आता गणपती विसर्जनासाठी समुद्रात नेत आहेत. हे इकडे इकडे समोर ठेवूया. इकडे समोर हे तुम्ही सांगा रे. तू आराम घ्या. तू गणपती विसर्जन झालेलं आहे आणि जी गणपती विसर्जनासाठी गेलेली मंडळी अगदी सुखरूपपणे या समुद्र किनाऱ्यालगत आलेली आहे. तर आताच गणपती विसर्जन झाले. आपले जे दोन गणपती होते, एक छोट्यांचा गणपती आहे आणि एक जो सोहमगड इकडे विराजमान झालेला गणपती बाप्पा, तर त्यांचं विसर्जन झालं वामन द्वादशीला. 5 दिवसाचे गणपतीचं विसर्जन झालेलं. आता वामन द्वादशी यानंतर येणार अनंत चतुर्दशीला. तर प्रत्येकाच्या मनात ही वेगळी भावना असते की आपला बाप्पा आपल्याला सोडून जाऊ नये, पण बाप्पा जातो पुन्हा दुसऱ्या वर्षी, पुढच्या वर्षी यायला. तर असा घरात आलेला आपला गणपती बाप्पाचा पाहुणा, गणपती बाप्पा जो पाहुणा असतो आपल्या घरात विराजमान झालेला, तर त्याचं विसर्जन झालेलं आहे. तर कुठेतरी असं आता घरात गेल्यावर जी डेकोरेशनमधली किंवा मखरातली जागा आहे ना, ती रिक्त दिसल्यावर थोडंसं भावनिक व्हायला होतं. कारण बाप्पाचा आपल्याला एवढा लळा लागलेला असतो की एक वेगळी अटॅचमेंट निर्माण झालेली असते आणि खरंच एक वेगळं दुःख किंवा थोडंसं भावनिक दुःख आपल्याला होत असतो. पण असो, बाप्पा पुढच्या वर्षी नक्कीच लवकर येणार आणि बाप्पाचरणी एक अशी प्रार्थना करूया की समाजात ज्या दृष्ट प्रवृत्ती आहेत किंवा जे घाणेरडी विचारसरणी आहेत, तर ती बाप्पासोबत लुप्त व्हावी, बाप्पासोबत विसर्जित व्हावी, एवढीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. तर बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना खरंच मन भरून आलं होतं. पण असो, हा एकंदरीत मालगुण भंडारवाड्यामधील वामन द्वादशीच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.